तर आपण मुशाराच्या अंतिम टप्प्यात वळलेलो आहो. रुईची फुले आज दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. त्याच्यानंतर भोंगळा पाऊस कथा संग्रह भवर भिंगरी सध्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहेत. आणि अतिशय मुशारा असो, कथा असो, कविता असो, त्यांचा जो बाज आहे तो बाज पाहून असं माणसाला कधीतरी वाटते की हे असं आपल्यालाही लिहिता यावं. इतके ते अप्रतिम आणि तितकं संयत आणि संयमी आणि तितकेच मन मिळावू व्यक्तिमत्वसुद्धा आहेत. मी जयदीप सरांना आवाज देतो त्यांच्या या 2 शेरांपासून की खूप पागा काय बाज आहे त्या सरांचा की खूप उशिरा जाग आल्यासारखे, खूप उशिरा जाग आल्यासारखे सर्वजण आहोत वाल्यासारखे, खूप उशिरा जाग आल्यासारखे सर्वजण आहोत वाल्यासारखे, उपनदीही वाटलो नाही कधी, उपनदीही वाटलो नाही कधी, भेटले आयुष्य नाल्यासारखे. तर अशा प्रकारे मी अत्यंत आदराने जयदीप विघ्नेश सरांना विनंती करतो त्यांनी आपली गझल सादर करावी. पुढे येईल त्याचा होत गेलो मी, पुढे येईल त्याचा होत गेलो मी, तुझ्यानंतर उन्हाचा होत गेलो मी. वा, तुझ्यानंतर उन्हाचा होत गेलो मी. वा वा. पुढे येईल त्याचा होत गेलो मी, तुझ्यानंतर उन्हाचा होत गेलो मी. काही मतलेच सांगतो. झाला असा कसा रे दैवा तुही उताना, वा वा वा. झाला असा कसा रे दैवा तुही उताना, चिमणी रडून गेली नवथा घरात दाना. अरे वा वा वा. झाला असा कसा रे दैवा तुही उताना, चिमणी रडून गेली नवथा घरात दाना. पावसानंतर पिकांना धूत आहे, पावसानंतर पिकांना धूत आहे, बिथरलेल्या हत्तीनीचा मी जणू माहूत आहे. वा 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 वा. पावसानंतर पिकांना धूत आहे, बिथरलेल्या हत्तीनीचा मी जणू माहूत आहे. राहिलो होऊन आम्ही टरफले देवा, वा. राहिलो होऊन आम्ही टरफले देवा, आमचे मत चोरट्यांनी चोरले देवा. वा वा. राहिलो होऊन आम्ही टरफले देवा, आमचे मत चोरट्यांनी चोरले देवा. दिलासा हाच जगण्याने उरी कवटाळला होता, दिलासा हाच जगण्याने उरी कवटाळला होता, विझवली वात होती पण दिवा कोंभाळला होता. दिलासा हाच जगण्याने उरी कवटाळला होता, विझवली वात होती पण दिवा कोंभाळला होता. मला सोडून देताना असे हाताळले होते, वा. मला सोडून देता असे हाताळले होते, मला सोडून देताना असे हाताळले होते, जणू हा पेच आधीही तिने हाताळला होता. अरे वा 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 वा. अरे वा वा वा. धन्यवाद. मुकरर मुकरर. मला सोडून देताना असे हाताळले होते, जणू हा पेच आधीही तिने हाताळला होता, विझवली वात होती पण दिवा कोंभाळला होता. पुढचा शेर बघा त्याच्यातला. विझवली वात होती पण दिवा कोंभाळला होता, मला सोडून देताना असे हाताळले होते, जणू हा पेच आधीही तिने हाताळला होता. पुढचा शेर बघा. मला कंटाळलेली ती तशीही एकटी नव्हती, मला कंटाळली ती तशी ती एकटी नव्हती. हा बरं. पुढचा मिसरा आहे का. मला कंटाळलेली ती तशीही एकटी नव्हती, मला माझ्यातला कोणीतरी कंटाळलेला होता. अरे वा 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 वा. मला कंटाळलेली ती तशीही एकटी नव्हती, मला माझ्यातला कोणीतरी कंटाळला होता, विझवली वात होती पण दिवा कोंभाळला होता. पुढचा शेर आहे का त्यातला. असे नव्हतेच की इतकाच होतो वृक्ष आधी मी, असे नव्हतेच की इतकाच होतो वृक्ष आधी मी, कधी काळी कुणावर जीव
हाही भाळला होता. कधी काळी कुणावर जीव हाही भाळला होता. विझवली वात होती पण दिवा कोंभाळला होता. आता गजल घेतो. तसे म्हणणारही नाही जवळ ये नित्य नेमाने. तसे म्हणणारही नाही जवळ ये नित्य नेमाने. बिघडले काय असते पण मला किंचित बिलगल्याने. वा वा वा. तसे म्हणणारही नाही जवळ ये नित्य नेमाने. बिघडले काय असते पण मला किंचित बिलगल्याने. मला भिक्षा तरी देना कधी साध्या तरंगाची. मला भिक्षा तरी देना कधी साध्या तरंगाची. तुझ्या डोहात श्वासांची किती मी गाळली पाने. मला भिक्षा तरी देना कधी साध्या तरंगाची. तुझ्या डोहात श्वासांची किती मी गाळली पाने. बिघडले काय असते पण मला किंचित बिलगल्याने. लचकला पाय होता पण कळा डोळ्यात अवतरल्या. लचकला पाय होता पण कळा डोळ्यात अवतरल्या. बघितली दूर जाताना खुळी लांडोर मोराने. वा वा वा. लचकला पाय होता पण कळ्या डोळ्यात अवतरल्या. बघितली दूर जाताना खुळी लांडोर मोराने. बिघडले काय असते पण मला किंचित बिलगल्याने. आणि हा शेर आहे का. तरीही आठवण ये जा करत असते तुझी कायम. तरीही आठवण ये जा करत असते तुझी कायम. कुण्या पोरीस सुटते का कधी माहेर धाकाने. वा वा. शेर आहे का. तरीही आठवण ये जा करत असते तुझी कायम. कुण्या पोरीस सुटते का कधी माहेर धाकाने. बिघडले काय असते पण मला किंचित बिलगल्याने. आणि या गझलेचा शेवटचा शेर आहे का. तुझी माझी कथा गिळली अशी एकाच वाक्याने. तुझी माझी कथा गिळली अशी एकाच वाक्याने. तुझे येणे तुझे हसणे तुझे रुसणे तुझे जाणे. तुझी माझी कथा गिळली अशी एकाच वाक्याने. तुझे येणे तुझे हसणे तुझे रुसणे तुझे जाणे. बिघडले काय असते पण मला किंचित बिलगल्याने. धन्यवाद. वा 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 वा. एक एक शेर अगदी तिकून तोंडातून निघत आणि तसा कागदावर आदळत होता. अशा प्रकारचं त्यांनी गझल सादर केली आणि तितकेच अप्रतिम त्यात शेर होते. मी खूप खूप अभिनंदन करतो जय सर.